आत्ता पण महाडमध्ये आपल्याला तेवढं म्हणजे जहाजं येत असतील असं दिसत नाही. ह्याचं कारण असं साधारण दासगावपर्यंत जी खाडी येते ती खोल आहे आणि दासगावपासून महाडपर्यंत खोली कमी आहे. तर इथे असं होतं की दासगावला मोठ्या मोठ्या नौकांमधून माल यायचा. तो माल छोट्या मचव्यामध्ये ट्रान्सफर केला जायचा आणि मचव्यांमधून तो महाडला यायचा. साधारण महाडमध्ये आत्ताही तुम्ही गेलात तर तुळजाराम मिठाबाई शेठ नावाचे व्यापारी आहेत सिमेंटचे. ही फर्म आहे. अर्थात तुळजाराम हे पूर्वीचं नाव आहे. त्याच्यानंतर तो व्यवसाय रामभाई तुळजाराम शेठ त्यांच्या मुलाने वाढवला. आज त्यांचा मुलगा संदीप रामभाई शेठ आत्ता देखील आहेत. तर त्या काळामध्ये ही जी फॅमिली आहे त्यांनी 100 वर्ष त्यांचा व्यापार ह्या समुद्र मार्गाने चालत होता. त्याच्यामध्ये काय होतं, किराणा होता. किराणा माल हा पोरबंदरवरून यायचा. त्याच्यानंतर सिमेंट यायचं. त्याच्यानंतर मंगलोरी कौलं यायची आणि त्याच्यानंतर साखर यायची रंगून. रंगून म्हणजे आत्ताचं म्यानमारचं कॅपिटल आहे आय थिंक. तिथून साखर हा सगळा व्यापार आत्तापर्यंत म्हणजे मी स्वतः मंगलोरी कौलाचे मोठे मोठे मचवे आमच्या गांधारी नाक्यात पाहिलेले आहेत. त्यामुळे लक्षात येईल तुम्हाला की महाडमध्ये हा समुद्रमार्गाचा व्यापार किती रस्ते व्हायच्या आधी चालू होता. त्याच्यानंतर महाडमध्ये अजून एक फार मोठी बेकरी आहे, भगवानदास बेकरी. तू ओळखत असशीलच. तर त्या भगवानदास बेकरीचे जे काका होते तुळशीराम मथुरादास शेठ, त्यांचा देखील ह्या समुद्र मार्गाने व्यापार चालत असे महाडमध्ये. ओके, म्हणजे बरेचसे महाडचे व्यापारी हे समुद्र मार्गाचाच मोठे मोठे व्यापारी ते अवलंब करत असतील त्यावेळी. हा. आणि मग अजून एक आहे की हे बंदर जर महाडमध्ये पण होतं तर मग त्याचे अवशेष आता पण आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितपणे. आता आपण गांधारी नाक्यावर गेल्यावर एक मैदान आहे जिथे मुलं खेळत असतात. त्या मैदानातून तुम्ही जर नदीपात्रात उतरला तर आजही तुम्हाला प्रॉपर बांधलेले बुरुजाचे अवशेष दिसतील जिथे मचवे लागत आजही. तेच म्हणजे ते आता काही दिवसांनी नामशेष होऊन जातील जर आपण जास्त या सगळ्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. हा, म्हणजे आणि लोकांना माहिती होणं गरजेचं, लोकांनी जाणं तिथे गरजेचं सर्वात महत्त्वाचं. याच ज्या गांधारी नाक्याचा आपण आत्ता बोलतोय जिथे गांधारी बंदर आहे तिथेच एक आपण जेव्हा महाडमध्ये प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला समोर कातळी स्मारक दिसेल. ते दुसऱ्या महायुद्धात आपल्या भागातले जे सैनिक ब्रिटिशांकडनं लढताना धारातीर्थी पडले त्यांच्या स्मरणार्थ केलेलं स्मारक आहे. आजही अनेक वर्ष तू जाणतोस की ते दुर्लक्षित होतं. पण महाडमधले आपले जे सुरेश पवार आहेत, कोकणकडा मित्रमंडळाचे अध्यक्ष, अतिशय जुना आणि जाणता शिवप्रेमी इतिहासप्रेमी मनुष्य आहे. त्यांनी ते प्रशासनाशी भांडून तिथले अतिक्रमण मुक्त करून आता तिथे छान थोडंसं पेवर ब्लॉक टाकलेले आहेत, छान लाईट लावलेले आहेत, सुशोभीकरण केलेलं. आज ती वास्तू आपण आता गेलो तर दिसते तरी. त्याही वास्तूचं संरक्षण आणि संवर्धन होणं गरजेचं आहे. कारण आत्ता मधल्या काळामध्ये जर्मनीहून एक अभ्यासक आलेली आपल्या भागातल्या सैनिकांवर जुन्या अभ्यास. मग त्या मुलींनी संशोधन करून ब्रिटिशांच्या ह्याच्यातून यादी मिळवली जे सैनिक धारातीर्थी पडले दुसऱ्या महायुद्धात ज्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक आहे. तर ती यादी आता आपल्याकडे आहे. तर प्रशासनाचं काम आहे की ती यादी आता तिथे लावली पाहिजे. अशाच प्रकारचं दुसऱ्या वर्ल्ड वॉरची काही ठिकाणी स्मारक आहेत जे तूही जाणतोस. एक वाकीला आहे, दुसरं तुर्भ्याला आहे पोलादपूर तालुक्यामध्ये आणि तिसरं फौजी आंबोड्याला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गावांना मग कदाचित माहिती नसेल की आपल्याकडे स्मारक आहे तर हे सगळ्या गोष्टी कुठं जुळतात, कनेक्शन कुठे आहे म्हणजे त्यांना आपल्याकडेच आहे पण कदाचित दुसरीकडे सगळीकडे आहे ते त्यांना आयडिया नसेल. हे कनेक्शन्स आहेत ना, त्याचे डॉट्स जुळत आहेत सगळेजण. बरोबर. तर थँक्यू त्या पोरीला जिनी एवढं सगळं तिने जर्मन आणि ती आपल्याकडची पण नाही, तिला काही गरज पण नव्हती की आपल्याकडे येऊन एवढी सगळी रिसर्च करायची. आणि आपली लोक पण जागी झालीत. आणि आता हे झालं महाडच्या बंदराचं. तर ते एक बंदराच्या बाजूलाच आपण एक मंदिर पण असल्यासारखं आपल्याला दिसतं. हां, ते मैकावतीचं जुनं मंदिर. दुर्दैवाने ते आता म्हणजे ह्या अवस्थेमध्ये आहे पण होतं. मैकावतीचं मंदिर आहे तिथे. ओके, महागावतीचं मंदिर पण तिथं जुनंवालं होतं. आता नवीन अवशेष आहे. आता नवीन ते आपल्या भोईघाटाकडे बांधले पण मूळ मंदिर तू म्हणतोस ते बरोबर. तिथे आजही त्या देवळाचे अवशेष आहेत.